पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। आंदोलकांवर AK-47 मधून गोळीबार, बिहारमधील सिवान मधला धक्कादायक प्रकार, संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई। राज्य लोकसेवा आयोगाच्या कथित पेपरफुटी प्रकरणात तक्रारदार पलटला, पुन्हा परीक्षा घेण्यासाठी रचला होता बनाव, तपासात आली माहिती समोर। नंदुरबारच्या अकादमीतून MPSCचा पेपर फुटल्याची तक्रार, आमदार रोहित पवार यांचा आरोप। पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची लढाई सुरूच राहणार, 9 ऑगस्टला मुंबईत झुरळ क्रांती दलासह विद्यार्थी संघटनांचा संयुक्त मोर्चा। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर, पेपर फोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद। धर्मेंद्र प्रधान संसदेमध्ये परतताच माध्यमांचा गराडा, खासदारांच्या सह प्रधानांना नेलं संसद सभागृहात। उपोषण सुटल्यानंतर वांगचूक रुग्णालयातून बाहेर पोहोचले राजघाटावर, महात्मा गांधींना केलं अभिवादन। नीटच्या आंदोलन प्रकरणातील रिया अहिर पोलिसांच्या कडे, सोशल मीडियावरील धमक्या आणि आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात तिची तक्रार। 29 जुलैला मनोज जरांगेंनी बोलावली बैठक, पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार। कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही, खासदार संजय राऊत यांचा दावा। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा। झुरळ क्रांती दलाच्या नंतर आता E20 पार्टीचा उदय, शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची नितीन गडकरींकडे मागणी। माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, करंजाळे इथे रस्ता खचला, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नाशिकमध्ये ट्रक पुलावरून खाली कोसळला, सिन्नर औद्योगिक वसाहतीतल्या बायपासवरील घटना। उजनी धरण जवळपास 94% भरलं, भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यात जुलैमध्ये टँकरची संख्या झाली दुप्पट, 256 गावांना भेडसावतीये पाणी टंचाई। नॉयडातल्या सोया चाप बनवणाऱ्या कारखान्यातला किळसवाणा व्हिडिओ व्हायरल, संतापाची लाट, संबंधितांवर कारवाईची मागणी। अमेरिकेमध्ये फूड फेस्टिवलच्या दरम्यान गोळीबार, 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी। युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, रशियाच्या इंधन मालगाडीला भीषण आग।